वळूयात पुढच्या बातमीकडे। शिंदेंच्या नेतृत्वामध्ये रामटेक बंगल्यावरती बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बैठकीसाठी तिथे पोहोचलेले आहेत। बैठक सुरू झालेली आहे। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे। शिवाय आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील येऊ घातलेल्या आहेत। या निवडणुकांबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता रामटेक बंगल्यावरती पोहोचलेले आहेत। तिथे बैठकीला सुरुवात झालेली आहे। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात या बैठकीदरम्यान चर्चा होणार असल्याची माहिती आहे। शिवाय येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। इथे आपण पाहतोय सगळे आमदार शिवाय खासदार देखील उपस्थित असल्याची माहिती मिळाली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होते। या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार सोडून आणखी कोणकोणते मुद्दे चर्चिले जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिंदेंच्या नेतृत्वामध्ये रामटेक बंगल्यावरती ही बैठक होते आहे। बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार या संदर्भात चर्चा होईलच। या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शुभम, बैठकीला अर्थात सुरुवात झाली असल्याचं आपल्याला समजतच आहे, मात्र या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार सोडून आणखी कोणकोणते मुद्दे चर्चिले जातील? जाणीव आपण बघू शकतो, शिवसेनेची महत्वाची जी बैठक आहे जी मुंबईमध्ये पार पडत आहे। रामटेक या निवासस्थानी जी आहे ही बैठक होत आहे। स्वतः एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अर्धा तास जो आहे झालेला आहे त्या बैठकीला सुरू होऊन खरं तर निवडणुकीच्या नंतर कुठेतरी एकत्र येण्यासाठी हा एक नियोजन जे आहे ते दीपक केसरकर यांच्याकडनं आखण्यात आलं होतं। आता अशी माहिती मिळत आहे की मंत्रिमंडळ विस्ताराबाबत जी आहे यादी एकनाथ शिंदे यांच्याकडनं आधीच जी आहे ठरलेली आहे। आता मात्र फक्त मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात जी आहे ही बैठक होणार आहे। अत्यंत महत्वाची जी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येणाऱ्या काळामध्ये नवीन वर्षामध्ये, आणि जिथे महायुतीचं सरकार आलेलं आहे, शिवसेनेकडे उपमुख्यमंत्री पद आहे, त्याच अनुषंगाने एकनाथ शिंदे, दीपक केसरकर आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडनं ही महत्वपूर्ण बैठक आणि हे गेट टुगेदर जे आहे हे बोलवण्यात आलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेकडे आता शिवसेनेचं लक्ष जे आहे ते पूर्णतः आपल्याला लागलेलं दिसून येत आहे। जान्हवी जी शुभम, या बैठकीकडे तुमचं लक्ष राहू द्या। तुर्तास धन्यवाद।